नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज अगेन तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आली आहे, तो म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीज असलेल्याचा किंवा खूप एनर्जी लो फील होण्याचा कंप्लेंट्स असतात. आणि ॲज अ वास्तुतज्ञ म्हणून मी तुम्हाला आज काही अशा रेमेडीज देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी करून तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा जास्त क्रिएट करू शकता. तर त्यासाठी आज मी काही रेमेडीज तुम्हाला देणार आहे. तर आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत. आणि आता आपण चला सुरू करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये असते किंवा काही दिशेला जर काही आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर त्याचाही प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात येणारे अडथळे किंवा सॉर्ट ऑफ म्हणजे असं म्हणतो आम्ही की वास्तू पुरुष जो आहे ना, तर तो आपला नखाचा बदला पूर्ण नखाने म्हणजे तो तसाच घेतो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही जशी वास्तूमध्ये तुम्ही जशी प्रक्रिया करणार, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर बिहेव करणार किंवा त्याबद्दल विचार करणार, तसेच रिझल्ट्स वास्तू तुम्हाला परत देणार. म्हणून आम्ही नेहमी बोलतो की वास्तूमध्ये कधीच निगेटिव्ह बोललं नाही पाहिजे. वास्तूमध्ये कधीच निगेटिव्ह उल्लेख किंवा आपल्या वास्तूबद्दल काही वाईट असं आपल्याला बोललं नाही पाहिजे. तर ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो एक प्रकार आहे जेणेकरून आपण आपल्या वास्तूबद्दल एक आदर निर्माण करू शकतो आणि आपण त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट दाखवू शकतो. ठीक आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला आपल्या वास्तूमध्ये आणि आपल्या वास्तूबद्दल नेगेटिव्ह थॉट्स किंवा विचार हे आपल्याला बोलायचे नाही आहेत. आणि नेगेटिव्ह शब्दांची फार कमी म्हणजे नाही वापरला तर ते चांगलंच आहे. ओके. सो दॅट्स वन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज वास्तू करताना तुमचं इंटेन्शन फार महत्त्वाचं असतं. तर तुम्ही काय विचार करत आहात हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून तुम्ही जितकं होईल तितकं स्वतःला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवलात तर बऱ्याचदा आपण निगेटिव्ह एनर्जीजवर मात करू शकतो. तर चला आता आपण रेमेडीजकडे वळूया. तर पॉझिटिव्ह एनर्जी कशी काय मेंटेन ठेवायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बऱ्याच घरांमध्ये गेल्यावर पाहते की लोक छोटा बल्ब आणि बरीच लाईट्स नाही लावत, तर दॅट इन्व्हाइट्स निगेटिव्ह एनर्जी. ठीक आहे. घरामध्ये प्रॉपर लाईटिंग असणं गरजेचं आहे. संध्याकाळ झाली की भले तुम्ही घरामध्ये समजा तुमचं 2 BHK आणि तुम्ही एकाच बेडरूममध्ये राहताय पण दुसरं बेडरूम नेहमी बंद असेल तर ते आपल्याला बंद नाही ठेवायचं आहे. संध्याकाळी तरी ॲटलिस्ट तिथे आपल्याला तिकडे लाईट्स ऑन करायचे आहेत, एक दिवा अगरबत्ती धूप दाखवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी सूर्यप्रकाश घरामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सकाळी सर्व खिडक्या खोलणं हे गरजेचं आहे, जेणेकरून घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होते. ही झाली सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप. म्हणून एन्श्योर करा की तुमच्या घराची लाईटिंग सगळी प्रॉपर असेल आणि ती वेल लिट असेल. ओके. आणि प्रत्येक रूम ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी ओपन करून आपल्याला त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश येऊ द्यायची गरज आहे. आता सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जेव्हाही तुम्हाला असं वाटतं की नकारात्मक ऊर्जा वाढली आहे किंवा तुम्ही कुठून निगेटिव्ह एनर्जी घेऊन येतो, आपण बाहेर बऱ्याचदा असं होतं आपण बरेचसे लोक आपले निगेटिव्ह एनर्जीज कॅरी करतो, लोकांची भांडणं आपण पाहतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या दिवसभर आयुष्यामध्ये होत असतात. तर जेव्हाही आपण घरात येतो त्यात आपल्याला पहिली काळजी घ्यायची आहे की आपण हातपाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे. म्हणजे तुम्ही बाहेर आला तर पहिलं वॉशरूममध्ये जाऊन हातपाय तोंड धुवून मग आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला घरामध्ये जर वाटत असेल की आज खूप तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा ही फील होते तर जाड्या मीठचं आपलं बाजारात भेटतं, त्याने आपला आंघोळ करायची आहे किंवा हातपाय धुताना जाड्या मिठाने आपल्याला हातपाय धुवायचे आहेत. ओके. त्यानंतर घरामध्ये गुरुवार सोडून कुठच्या बाकी दिवशी आपल्याला मीठ टाकून पूर्ण घरामध्ये लादी पुसायची आहे. जेव्हाही तुम्ही लादी पुसाल तेव्हा आपण जर तुम्हाला एनर्जाइज करायची असेल तर गुरुवार आणि रविवार सोडून तुम्ही मिठाने लादी पुसू शकता. त्यानंतर घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये पिवळी राई ही तुम्ही टाकू शकता, जेणेकरून पिवळी राई ही खूप शुभ असते आणि तिथे निगेटिव्ह एनर्जी नाही येत. म्हणून जर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीला घालवायचं असेल तर घरातल्या 4 कोपऱ्यांमध्ये पिवळी राई टाकून ठेवा आणि जी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण साफ करतो तेव्हा ती झाडूबरोबर निघून गेली तरी चालते. ठीक आहे. तर पिवळी राई आणि मीठ हे निगेटिव्ह एनर्जीजवर खूप पॉवरफुल रेमेडीज आहेत आणि जेणेकरून निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती कमी होते. आपल्याला ही काळजी घ्यायची की संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेला दिवा दाखवायचा आहे. हफ्त्यातून एकदा तरी आपल्याला धूप दाखवण्याची गरज आहे.
आता धूप दाखवताना बरीच लोक करटी वगैरे कोळशाचा वापर करतात, तर तो न करता जर आपण गाईची शेणी जी भेटते त्याचं जर धूप दाखवलं तर ते खूप पॉवरफुल आणि आपल्या घराची ऊर्जा वाढवतं. त्याचबरोबर गाईचं गोमूत्र जर आपण घरामध्ये शिंपडून ठेवलं थोडा वेळ, त्याने जर भले थोडा वास वाटतो आपल्याला तेवढ्या वेळासाठी, बट दॅट इज वन ऑफ द पॉवरफुल वे टू एनर्जाइज युअर होम. ठीक आहे, आपण उंबरठ्यावर पण गोमूत्र शिंपडून ठेवू शकतो, पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकतो, त्यानंतर तुम्ही लादी पुसू शकता. ओके, त्यानंतरच अजून जर निगेटिव्ह एनर्जीज दूर करायचा अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते. आपल्याला जसं पिवळी राई आणि मीठ सांगितलं ना, तसं पिवळी राई आणि मीठ चारी कोपऱ्यांमध्ये आपण नेहमी टाकून ठेवू शकतो आणि ते नंतर आपण धुवून टाकू शकतो. बाथरूम्समधून निगेटिव्ह एनर्जीज खूप येतात, त्यामुळे बाथरूममध्ये तुम्ही ऐकलं असेल मिठाचा बाऊल भरून ठेवायचा आहे. त्याचबरोबर मिठाच्या बाऊलमध्ये पिवळी राई टाकायची आहे, त्याचबरोबर समुद्रातली माती असते ती टाकायची आहे, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये आणि बाथरूममध्ये राहणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने बऱ्याचशा रेमेडीज आपण करत असतो आणि आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा नेहमी राहील. आणि मी असं पण सांगते की बऱ्याचदा की तुम्हाला खूपच लो फील होत असेल तर घरामध्ये हनुमान चालीसाचा पाठ आपल्याला नेहमी केला पाहिजे. ॲटलिस्ट दिवसातून 2दा सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून जर ठेवली तर त्या घरामध्ये ऊर्जा वाढते आणि तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. त्याच पद्धतीने स्वस्तिक हे जे एक सिम्बल आहे हे खूप पॉवरफुल आणि खूप सात्विक आहे. तर त्या पद्धतीने आपण दरवाजावर 2 स्वास्तिक काढू शकतो, दरवाजाच्या आतमध्ये 2 स्वास्तिक काढू शकतो, देवाराच्या इथे स्वास्तिक काढू शकतो. तर अशा या शुभ चिन्हांनी आपण आपलं घर पूर्ण एनर्जाइज करू शकतो आणि निगेटिव्ह जी एनर्जी आहे त्यांना दूर करू शकतो. तर अशा बऱ्याचशा रेमेडीज आपण घरामध्ये करून आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करू शकतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करू शकतो. त्याचबरोबर घरात केलेली ध्यानधारणा आणि पूजा ह्यानी डेफिनेटली पॉझिटिव्ह एनर्जी वाढतेच आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. तर ह्याचबरोबर मी आता ही एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे सांगा आणि मी आता तुमचा निरोप घेते आणि नक्की तुमच्या कमेंट्समध्ये मला कळवा. जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवे असेल तर नक्कीच मी तुम्हाला गाईड करू शकते. तर थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड नाईट. थँक्यू.